नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण आले आहे नेही कन्या विद्यालय या शाळेमध्ये. इथे गाईड या कार्यक्रमाअंतर्गत फूड मेला आयोजित केलेला आहे. तरी आपण पाहूया फूड मेला आयोजक आमच्या नेही कन्या विद्यालयाच्या शिक्षिका तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सौ नाकाडे मॅडम आज या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे. ते आपण पाहतच आहे. मॅडमने आता रिबिन कट केलेली आहे आणि नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. फूड मेल्यात आपण बघूया आता काय काय पदार्थ आहे. या फूड मेल्यामध्ये तुम्हाला ढोकळा दिसत आहे बघा, तुम्ही पाहताय नुकताच तो ढोकळा आहे. या आमच्या विद्यार्थी मैत्रिणीने आहे, बऱ्याच आहे, उत्साहित आहे. फूड मेला इथे पहिले ढोकळा तुम्हाला दिसत आहे आणि नवनवीन पदार्थ या फूड मेल्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेले आहे. तुम्ही पहा, इथे आहे चनापुरी आहे. या विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी चना पुरी केलेली आहे. त्यानंतर बरेच असे पदार्थ आहे. स्पेशल डिश इथे पोहा, तर्री पोहा, जो महाराष्ट्राची फेमस डिश आहे ती तर्री पोहा बघा, तुम्हाला दिसतच आहे तर्री पोहा. हा तर्री पोहा बनवलेला आहे. या त्या दोन विद्यार्थिनी आहे, त्या दोन विद्यार्थ्यांनी तर्री पोहा बनवलेला आहे. आणि हे पुरी आहे. हा समोसा आहे बघा, समोसा अतिशय सुंदर इथे या चिमुकल्या मुलींनी बनवला आहे. आणि इथे एक एनर्जी ड्रिंक म्हणून बनवलेला आहे. ती तुम्हाला दिसत आहे, माझ्या हातात आहे बघा. ती तुम्हाला समोर दिसत आहे बघा. मुलांचं अतिशय आवडतं खाद्य चॉकलेट्स आहे. त्यानंतर हलवा आहे, पास्ता आहे. असे वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. मुरमुऱ्याचे लाडू आमच्याकडे खूप फेमस आहे. ही पास्ता आहे, परत वेगळ्या प्रकारचा पास्ता आहे. मोमोज आहे, जे मोमोज विद्यार्थ्यांनी बनवलेले आहे. आजकाल खूप चर्चित आणि फेमस असे मोमोज आहे. मुरमुऱ्याचे लाडू आहे. असे विविध पदार्थ या विद्यार्थ्यांनी खरी कमाई या अंतर्गत बनवलेली आहे. खरी कमाई. आणि यामध्ये फूड मेला लावलेला आहे. नेही कन्या विद्यालयात वेगवेगळ्या प्रकारचा फूड मेला आहे. इथे या विद्यार्थ्यांनी गुपचूप हा पदार्थ बनवलेला आहे. गुपचूप अतिशय फेमस आहे. अप्पे जे म्हणतात ते सुद्धा बनवलेले आहे. असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला दिसतच आहे. वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले आहे, ते तुम्हाला पाहायला मिळतच आहे. त्यानंतर आपण पाहूया अप्पे. हे तुम्हाला समोर दिसत आहे, हे आहे आंबाडीचं ज्यूस बघा. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे. आम्ही नुकतीच याचं टेस्ट घेतलेली आहे, कशा प्रकारे बनवलेलं आहे बघा. अतिशय सुंदर कलर आहे आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं. आंबाडीचं ज्यूस हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं सुद्धा आहे. आणि हे आंबाडी या झाडापासून बनवलेलं असतं. आंबाडी हे लाल कलरची असते, तिला वाळवल्या जाते आणि तिच्यापासून हा ज्यूस तयार केला जातो. हा तिचा नॅचरल कलर आहे, रेड. आणि हे डायजेस्टिव्ह सिस्टम आपलं इम्प्रूव्ह करते. त्यामध्ये पचनशक्ती आरोग्यासाठी होते, त्याच्यामुळे हे ज्यूस अतिशय आरोग्यासाठी चांगला आहे. अतिशय नॅचरल कलर आहे. यामध्ये कसलंही प्रकारचं केमिकल टाकलेलं नाही आहे. ही डिश जी तुम्हाला समोर दिसत आहे ही आहे कटोरी चाट. यामध्ये एक विशेष आहे, जी कटोरीचा उपयोग केला आहे हे मैद्यापासून बनवलेले आहे. आणि हा आहे मठ्ठा जो तुम्हाला दिसत आहे. आणि ही आहे पावभाजी, ही सुद्धा अतिशय फेमस आहे. या मुलींनी बनवलेली आहे ही पावभाजी बघा, अतिशय सुंदर आहे. आणि हे आहे मोमोज, अतिशय टेस्टी आहे. चला तर भेटूया, बाय.